लग्न उशिरा झालं. हा, लव्ह मॅरेजच होतं, कारण की एकंदरीत गुण आणि स्वभाव फक्त अरेंज मॅरेज मध्ये काही होणार नव्हतं आपलं. त्यामुळे जे काही व्हायचं होतं ते लव्ह मॅरेज मध्ये, म्हणजे तेच फसवलं जाऊ शकतो तो लव्ह मॅरेज मधलाच मुलगा. कॉमन सोसायटी स्टँडर्ड प्रमाणे उशिरा झालं, कारण की 34व्या वर्षी लग्न झालं होतं. 5 वर्ष लग्नाला होत होती तेव्हा त्याला एक मॅसिव्ह हार्ट अटॅक आला आणि त्याच्यात तो गेला. इट वॉज सो सडन की आम्हाला ते रिअलाइज व्हायला पण कित्येक वेळ गेला. आता 11 वर्ष झाली तरी पण मला असं वाटतं की ही घटना माझ्याबद्दल माझ्यासोबत कालच घडली आहे. अजून पण ते ट्रॉमा कॅरी फॉरवर्ड होतोय, कारण की त्याला रिप्लेस अजून कोणी केलं नाहीये म्हणून कदाचित असेल. म्हणजे काही चांगल्या गोष्टी खूप कमी वेळासाठी आपल्या आयुष्यात येतात पण त्या आयुष्यभराच्या मेमरीज देऊन जातात, तसं कदाचित असेल. पण हा तो एक फेज होता की हे सगळं माझ्या बाबतीतच का घडते, म्हणजे एकामागे केवढे सरप्राइजेस आयुष्यात का असावे, असं तो फेज होता. पण ठीक होतं, म्हणजे फॅमिली खूप चांगली सपोर्टिव्ह होती, फ्रेंड सर्कल खूप चांगलं होतं. त्यांच्या कृपेने मी त्यातनं निघाले. म्हणजे अजून ते डिप्रेशन कॅरी फॉरवर्ड झालं नाही किंवा त्याचे निगेटिव्ह दुष्परिणाम दिसण्याआधी मी त्यातनं बाहेर आले. ऑफिस बॉयने सांगितलं की रस्त्यावरती एक पिल्लू उडवलंय आणि ते कोणी बाजूला करून ठेवण्यासाठी पण तयार होत नव्हतं, कारण की त्याला बसने उडवलं डोकं फाटलं होतं. मग मी आणि माझी एक कलिग आम्ही गेलो, ते पिल्लू उचललं, बघितलं तर ते जिवंत होतं, फक्त डोक्याला मार लागला होता. सुदैवाने त्याचे म्हणजे ट्रीटमेंट वेळेवर झाली, त्याला स्टिचेस आले. स्टिचेस आल्यानंतर त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं की आमच्याकडे एवढ्या छोट्या पेटसाठी केअर सेंटर नाहीये, तर आयदर तुम्ही परत रस्त्यावर सोडा किंवा घरी घेऊन जा. पण मग आता ते स्टिचेस सकट रस्त्यावर सोडणं म्हणजे त्याच्या जीवाशी परत खेळणं आहे. मग घरी नेलं. मग ती माझी लेक 14 वर्ष होती माझ्याबरोबर. म्हणजे एकदा असंच जनरली बघितलं मुंबई पुणे हायवेवर नेताना की बायकर्स चालले होते. म्हणलं आपण का नाही बाईक घेऊ शकत, आपल्याला पण आवड आहे. मग बाईक घेतली आणि देन देर इज नो एंड टू इट. मग आता लोक असं म्हणजे घरी आहेस का असं विचारत नाही, कुठे फिरतीयस असं विचारतात दर विकेंडला. माझ्याकडे इंडियाचा एक मॅप आहे, तर त्यातला एक भाग आहे जो अजिबात अनटच्ड आहे माझ्या मॅपमध्ये, तो म्हणजे नॉर्थ ईस्ट. कोस्टल झोन जो आहे तो बऱ्यापैकी झालाय, म्हणजे कोस्टल कोकण झालंय, गोव्यापर्यंतची राईड झाली आहे, कोस्टल कर्नाटका आता, आणि सगळ्यात लॉंगेस्ट आणि टफ राईड जर म्हणशील तर लेह लडाख आणि झंस्कार. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, लाईफ बिगिन्स आफ्टर 50 या सत्रात तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही दोघांनी आत्ताच आमची 50शी क्रॉस केली. जरा फॅमिलीची जबाबदारी कमी झाली, मुलांची जबाबदारी कमी झाली. आपण जसं हे लाईफ आता एन्जॉय करतोय तसं आपले बाकीचे मित्रमैत्रिणी किंवा आजूबाजूचे लोक कसे एन्जॉय करतात, तर याची उत्सुकता म्हणून आम्ही ही लाईफ बिगिन्स आफ्टर 50 ही संकल्पना सुरू केली. नमस्कार, मी अपराजिता. लाईफ बिगिन्स आफ्टर 50 या पॉडकास्टमध्ये माझी खूप छान मैत्रीण आहे, माधुरी नायक म्हणून. हॅलो माधुरी. हाय. जवळपास 20 वर्ष ही सेल्समध्ये आहे आणि एवढ्या सेल्सचं टेन्शन घेऊन देखील सदा हसतमुख असणारी ही माझी मैत्रीण. तर आज आपण तिच्याबद्दल जाणून घेऊया. थँक्यू. म्हणजे हा चान्स मला दिल्याबद्दल धन्यवाद. तू पण सेल्स केलंय, त्यामुळे समदुःखी आहोत आपण. त्यामुळे तुझ्याकडे पण म्हणजे तू जसं फेस केलंस तसंच आहे, फक्त थोडे जास्त वर्ष ते करते एवढंच. हो बरोबर आहे. मला तुझ्या आधीच्या लाईफबद्दल थोडं सांगू शकशील? म्हणजे तू यू आर बॉर्न अँड बॉटअप इन कुठे आणि शिक्षण कुठे झालं? जन्म लोणावळ्याचा, कारण की बाबा एन एस शिवाजीमध्ये होते आणि त्यांना ते ठिकाण आवडलं, त्यामुळे जन्म लोणावळ्यात झाला. वाढले पण लोणावळ्यात, 27 वर्ष लोणावळ्यातच होतो. आणि मग पुढे म्हणजे जॉब लागल्यानंतर मग काही म्हणजे पुढच्या उच्च शिक्षण आणि जॉबसाठी म्हणून मग पुण्यात शिफ्ट झालो. मग पुढचं शिक्षण पुण्यात पण केलं, म्हणजे कारण की 12वी नंतर लोणावळ्यात सोय नव्हती सायन्स ग्रॅज्युएशन करायचं असेल तर. तोपर्यंत फक्त 11वी, म्हणजे आत्ताही काही सायन्सचं नाही आहे तिथे, 11वी 12वी पर्यंतच कॉलेज होतं. मग पुढे BSc करण्यासाठी मॉडर्न कॉलेज. सो मग तो प्रवास सुरू झाला आणि मग पुण्याशी नातं जुळला गेला.
तू ऍडव्हर्टायझिंग मध्ये पण होतेस नाही का, आणि त्याच्यानंतर मग न्यूजपेपर. हो, ऍक्च्युली BSc केमिस्ट्री झाल्यानंतर काय करायचा हा प्रश्न. मग बाबांचे एक मित्र होते, रिकामा घरी बसण्यापेक्षा काहीतरी कर एजन्सीत येऊन, म्हणून मग एजन्सीत आले. मग एकंदरीत त्यांच्या लक्षात आलं ही बोलगी एवढी आहे, PR चांगला आहे. मग त्याच्यामुळे मग त्यांनी सजेस्ट केलं की तू आता याच गोष्टीत काही का करत नाही. मग त्यांनी सांगितलं की तू मास कम्युनिकेशनचा कोर्स कर, जेणेकरून तुला एक प्रोफेशनल चॅनल मिळेल आणि तुझी ग्रोथ चांगली होईल. मग तिथून असं नातं जुळलं ॲडव्हर्टायझिंग एजन्सी बरोबर. आणि मग चिनो ॲडव्हर्टायझिंग, मग मोना ॲडव्हर्टायझिंगमध्ये खूप शिकायला मिळालं, म्हणजे शिलेदार सरांमुळे. आणि मग माणिकचंद सारखा क्लायंट, त्याच्यामध्ये मोठा अकाउंट होतं, त्याच्यामुळे सतत स्ट्रेस हँडल करायची ती सवय जी झाली ती तिथून सुरुवात झाली. आणि मग एकदा पार्ट टाइम MBA केल्यानंतर मग सेल्समध्ये अपॉर्च्युनिटी मिळाली. मग तेव्हापासून सुरू झालं सेल्स. मग मिड डे ऑलमोस्ट 5 वर्ष, त्याच्यानंतर हिंदुस्तान टाइम्स 2-2.5 वर्ष, त्याच्यानंतर आनंद बाजार पत्रिका टेलिग्राफ 8 वर्ष, आणि आता TV9 11 वर्ष. सो लंबी रेस का घोडा. लंबी रेस की घोडा, बरोबर आहे. मला त्याच्यानंतर मला वाटतं लग्न तुझं जुळलं नाही का. म्हणजे लग्न उशिरा झालं. लव्ह मॅरेजच होतं, कारण की एकंदरीत गुण आणि स्वभाव बघता अरेंज मॅरेजमध्ये काही होणार नव्हतं आपलं. त्यामुळे जे काही व्हायचं होतं ते लव्ह मॅरेजमध्ये, तेच फसवलं जाऊ शकतो तो लव्ह मॅरेज मधलाच मुलगा. म्हणून मग लव्ह मॅरेज म्हणजे उशिराच झालं. ते कॉमन सोसायटी स्टँडर्ड प्रमाणे उशिरा झालं, कारण की 34व्या वर्षी लग्न झालं होतं. आणि मग 5 वर्षाचा संसार होता. राजेश कुठे भेटला तुला? तसा म्हणायला गेलं तर ऑनलाईन, पण तो पूर्वीपासून ओळखत होता मला, कारण की मुंबईत जाणं येणं होतं आणि तेव्हा म्हणजे बघणं होतं एकमेकांचं. पण असं नव्हतं वाटलं की इतक्या लांबपर्यंत ते बघणं कन्वर्ट होईल. सो वी मेट, चॅटिंग झालं, भेटलो प्रत्यक्षात. ऑनलाईन चॅटिंग नव्हतं, कारण की दुर्दैव तेव्हा मोबाईलनी सुरुवात नव्हती झाली आमच्या प्रेम कहाणीची. पण प्रत्यक्षात भेटून मग कळलं की एकमेकांना पेलू शकतो. मग लग्न झालं. अच्छा. कारण की सेल्सवाल्या लोकांशी, आणि त्यात पण मीडियात जॉब करणाऱ्या लोकांचं एक टिपिकल लोकांना एक असं असतं की ही म्हणजे सेल्समध्ये म्हणजे माहीत नाही वर्किंग आवर्स काय असतील, आणि तो IT मधला एकदम साचेबद्ध काम करणारी लोक, ते टेबल जॉब आणि असं सगळं. म्हणजे एक्झॅक्ट अपोजिट होतं तुम्ही. हां, एक्झॅक्ट अपोजिट. तो खूप शांत, मी खूप बडबड करणारी. म्हणजे इनफॅक्ट त्याची मावशी मला नेहमी म्हणायची की अगं हा घरात काही बोलत नाही, तू पटवलं कसं ह्याला. तर मी म्हणायची त्याने मला पटवलं. आश्चर्याचा धक्का म्हणजे त्याने मला पटवलं. तर ते एक वेगळं म्हणजे अपोजिट अट्रॅक्ट असं ते होतं रसायन. बरोबर. अनफॉर्च्युनेटली मला वाटते तो हार्ट अटॅकने गेला. म्हणजे काही चांगल्या गोष्टी खूप कमी वेळासाठी आपल्या आयुष्यात येतात, पण त्या आयुष्यभराच्या मेमरीज देऊन जातात, तसं कदाचित असेल. 5 वर्ष लग्नाला होत होती तेव्हा त्याला एक मॅसिव्ह हार्ट अटॅक आला आणि त्याच्यात तो गेला. इट वॉज सो सडन की आम्हाला ते रिअलाइज व्हायला पण कित्येक वेळ गेला. आता 11 वर्ष झाली तरी पण मला असं वाटतं की ही घटना माझ्याबद्दल माझ्यासोबत कालच घडली आहे. अजून पण ते ट्रॉमा कॅरी फॉरवर्ड होतोय, कारण की त्याला रिप्लेस अजून कोणी केलं नाहीये, म्हणून कदाचित असेल. बरोबर. पण त्या ट्रॉमामधनं तुला बाहेर यायला तरी बराच वेळ लागला आहे. खूप. कारण की प्रत्येकाच्या आयुष्यात मला वाटतं एक फेज असते की ती म्हणजे तुम्हाला ती खूप चांगलं शिकवून जाते. तर तो जो ट्रॉमा होता म्हणजे राजेशचं जाणं, नंतर आईला कॅन्सर डिटेक्ट होणं, मग ते ट्रीटमेंट, आणि कॅन्सर म्हणजे मानसिक आजार जास्त असतो शारीरिकपेक्षा, कारण की जो त्यातनं जातोय तो भोगतोच, पण त्याच्या बरोबर जे असतात ते जास्त ते वेदना भोगतात, कारण की आपण काहीच कॉन्ट्रीब्यूट करू शकत नसतो त्यावेळेत. आणि ते इतकं डिप्रेसिंग वातावरण तयार होतं पूर्ण ह्याच्यात की काहीच नाही. म्हणजे तुम्हाला फक्त आयदर तुम्ही बरे व्हाल ह्या आशेवर जावं लागतं, किंवा लास्ट डे आपला कधी या आशेवर जगावं लागतं. पण त्या दोन्ही गोष्टी माझ्या आईने पण खूप धाडसाने फेस केल्या, आणि शेवटी माझी आई तिचीच लेक म्हणून मग ते फेस करायचं झालं. पण तो एक फेज होता की खूपच म्हणजे स्वतःला माहीत नाही आपण यातनं निघू शकू की नाही या डाऊटवर पण माणूस पोचतो. तसं काहीसं माझं पण होतं की हे सगळं माझ्या बाबतीतच का घडते, म्हणजे एकामागे केवढे सरप्राईजेस आयुष्यात का असावे, असं तो फेज होता. पण ठीक होतं. म्हणजे फॅमिली खूप चांगली सपोर्टिव्ह होती, फ्रेंड सर्कल खूप चांगलं होतं, त्यांच्या कृपेने मी त्यातनं निघाले. म्हणजे अजून ते डिप्रेशन कॅरी फॉरवर्ड झालं नाही, किंवा त्याचे निगेटिव्ह दुष्परिणाम दिसण्याआधी मी त्यातनं बाहेर आले. यात तुझं फ्रेंड्स आणि फॅमिलीने पण बराच साथ दिला नाही का. म्हणजे त्यावेळेला म्हणजे बरेच सजेशन्स आले असतील. सजेशन्स म्हणजे इमिजिएट फॅमिली तर समजून घेतेच, पण काही नातेवाईक असतात,
तुमच्या भल्यासाठी म्हणा किंवा तुमच्या काळजीपोटी म्हणा पटकन एक सल्ला येतो की तू दुसरं लग्न कर. पण मग ते असं असतं की अरे लग्न कर ठीक आहे, म्हणजे एकतर ऑलरेडी इतकं सगळं भोगलेलं असतं, पण त्यातनं असं असतं की म्हणजे साथीदार नक्कीच हवा, पण तो साथीदार प्रोजेक्ट म्हणून आयुष्यात आला तर परत ते कोणी नवीन प्रोजेक्ट काम करावं त्याच्यावरती की त्याला आपल्या चालीरीती शिकवा किंवा त्याच्या चालीरीती आपण अडॉप्ट करा. एका सर्टन एजपर्यंत ते ठीक असतं, पण जेव्हा तुमची मतं एकदम फर्म मतं होतात तेव्हा मला नाही वाटत की ते इतकं इझी असतं जुळवून घेणं. सो मी त्या भानगडीत कधी पडले नाही. आणि मस्करीत मी म्हणते पण आता जर कोणाला सुचवाल तर प्लीज करोडपती सुचवा, म्हणजे ॲटलिस्ट एक बाजू तरी पक्की राहील आपली. तर मग ते त्यांना कळतं की हिला काही ही सिरियस नाही आहे, पण आहे म्हणजे लोक काळजी करतात अजून पण. हो. आता जर कुकू आणि टिपू पण म्हणजे वाटतं कुकू गेली ना. हो, पण कुकू कुकू. कशी आली तुझ्या घरी? कुकू म्हणजे तिची पेट? हां, माझी पेट डॉग, म्हणजे नवरा गेल्यानंतर घरात आलेली पहिली पेट डॉग. तर ॲक्च्युली ऑफिस जॉईन केलं मी आणि राजेश गेल्यानंतर 1 महिन्यानंतर मुंबई ऑफिस जॉईन केल्यावरती ऑफिस बॉयने सांगितलं की रस्त्यावरती एक पिल्लू उडवलं आहे आणि ते कोणी बाजूला करून ठेवण्यासाठी पण तयार होत नव्हतं, कारण की त्याला बसने उडवलं होतं, डोकं फाटलं होतं. मग त्याने सांगितलं मॅडम प्लीज ॲटलिस्ट ते पिल्लू बाजूला काढून ठेवा, नाहीतर दुसऱ्या गाड्या जाऊन ते पूर्ण मरून जाईल. मग मी आणि माझी एक कलिग आम्ही गेलो, ते पिल्लू उचललं, बघितलं तर ते जिवंत होतं, फक्त डोक्याला मार लागला होता. मग तिथेच शेजारी फुटपाथवरती चणा वगैरे विकणारा जो होता त्यांनी सांगितलं की मॅडम इधर बहुत बडा जानवरों को हॉस्पिटल आहे, आप लेकर जाओ. म्हणून मग त्याला नेलं. सुदैवाने त्याचे म्हणजे ट्रीटमेंट वेळेवर झाली, त्याला स्टिचेस आले. स्टिचेस आल्यानंतर त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं की आमच्याकडे एवढ्या छोट्या पेटसाठी केअर सेंटर नाही आहे, तर आयदर तुम्ही परत रस्त्यावर सोडा किंवा घरी घेऊन जा. पण मग आता ते स्टिचेस सकट रस्त्यावर सोडणं म्हणजे त्याच्या जीवाशी परत खेळणं आहे. मग घरी नेलं. मग ती माझी लेक 14 वर्ष होती माझ्याबरोबर, म्हणजे 11 वर्ष होती माझ्याबरोबर, आणि मग ती कुकू सेटल झाली. आणि कुकूनेच तिचा साथीदार म्हणजे छोटा शोधला, टिपू, जो माझ्या आयुष्यात आला. टिपू पण अगदी छोटं पिल्लू होतं, कोणीतरी पिल्लं फेकली होती. कुकूला ती सापडली, घरी आली आणि तेव्हा आई होती व्यवस्थित, म्हणजे आईला जास्त आवड होती, तिने टिपू जगवला. म्हणजे अक्षरशः त्याला अंगाची ऊब द्यायची म्हणून तिथे खांद्यावर ठेवून तिने टिपू जगवला. पण आता टिपू व्यवस्थित आहे. तर कुकू आणि टिपू आता 12 वर्षाचा आहे आणि अजून पण त्याच्या कंपनीत मी सुखाने जगते. कारण मी बघितले बरेच व्हिडिओ, तू टिपू सोबत खूप एन्जॉय करते, खूप मस्ती करतो. तो म्हणतात ना स्ट्रेस रिलीफसाठी जर आयुष्यात काय असेल तर माझ्यासाठी टिपू आहे. एक बायकिंग आणि बायकिंगच्या आधी आलेला टिपू. तर ह्या 2 गोष्टी आहेत की ज्याने मला नाही वाटत मी कधी परत ट्रॉमा फेस कसा करावा हा प्रश्न मला पडेल. कुठचाही ट्रॉमा म्हणजे सहन करू शकते. या 2 गोष्टी इतक्या स्ट्रॉंग आहेत आयुष्यात. तर बायकिंगचा कसा काय विचार केला? म्हणजे एकदम वेगळं जाऊन की नाही आता मला बायकिंग करायचं, असं कसं तू ठरवलंस? ॲक्च्युली आपण बायकिंग पुण्यात असताना सेल्ससाठी, म्हणजे ते मजबुरी में शुरू किया था पर अब मजा आने लगा, तसं काहीसं झालं. कारण की तू आणि मी सेल्समध्ये ॲव्हरेज येणाऱ्या बाईक म्हणून बाईकवरच फिरायचो. पण मग असं झालं की काहीतरी स्वतःला आवड पाहिजे आणि असंच रडत बसलो तर अजून म्हणजे रडतच राहू. मग तेव्हा एकदा असंच जनरली बघितलं मुंबई पुणे हायवेवर येताना की बायकर्स चालले होते. म्हटलं आपण का नाही बाईक घेऊ शकत, आपल्याला पण आवड आहे. मग बाईक घेतली आणि देन देर इज नो एंड टू इट. मग आता लोक असं म्हणजे घरी आहेस का असं विचारत नाही, कुठे फिरतीयेस असं विचारतात दर विकेंडला. तर ते एक झालं आणि मग इट्स लाईक पॅशन. हां, जसं म्हणाली की खूप उशिरा सुरू केलं मी ते पॅशन लोकांच्या मते, कारण की बऱ्याच जणांनी हे सल्ले दिले की आता या वयात हाडं मोडली तर जुळणार नाहीत तर कशासाठी बायकिंग. पण आय डोंट थिंक की देर इज एनी एज टू फॉलो एनी पॅशन. म्हणजे इफ यू लव्ह इट यू विल डू इट. अदरवाईज मग तुम्ही लोक काय म्हणतील हे विचार करत काहीच करू शकणार नाही. आणि जसं तू म्हणते लाईफ बिगिन्स आफ्टर 50, तर डेफिनेटली येस. कारण की आपण लोकांचं टेन्शन न घेता जगायला त्या एजपर्यंत शिकतो असं मला वाटतं. म्हणजे लोक काय म्हणतील आपल्याला काही फरक पडत नाही. तर त्या दृष्टीने लाईफ बिगिन्स ॲट लाईक 50 फॉर शुअर. तुझं पेट म्हणजे आता डॉग लवर तू आहेस, पण त्यांच्यासाठी तू बरंच काय करते ना, रात्री त्यांना फिडिंग करणं आणि हे सगळं? जमेल तेवढं करते, म्हणजे खूप करते असं मला नाही अजून पण वाटत, पण खूप करायची इच्छा नक्की आहे. आता ॲक्च्युली झालंय कसं, सध्या हर्ड मेंटॅलिटीमुळे म्हण किंवा सामाजिक एक
ओघ निघालाय नवीन, एक काहीतरी फॅड येतं मध्येच की काहीतरी हेट्रेट पसवा, मग ते रिलिजियस असेल किंवा मग नोकऱ्या नसतील त्याच्यावरती असेल, रिझर्वेशनवरती. तसं आता एक नवीन ट्रेंड आलाय, तो म्हणजे ॲनिमल हेटिंगचा. तर कुत्री मांजरी म्हणजे एक सोसायटीने अलाउड नाही केलं तर दुसरी सोसायटी न विचार करता पेट्स नॉट अलाउडचा बोर्ड लावतात. म्हणजे त्यांना ना कायद्याचं नॉलेज असतं, ना त्यांना जाणीव असते की ते एक आपल्यावर डिपेंडंट असणारं म्हणजे नो नॉनसेन्सवालं जानवर आहे. पण तसं होत नाही आणि मग ते हेट्रेट कन्वर्ट व्हायला आपल्याकडे वेळ लागत नाही. म्हणजे एकाने कचरा टाकला तर 3 दिवसात तिथे कचरा कुंडी जमा होते. तो कचरा टाकला गेलेला आहे सोसायटीच्या म्हणजे लोकांच्या मनामध्ये, आणि त्याची कचरा कुंडी व्हायला आता अजिबात वेळ लागलेला नाहीये. तो म्हणजे आपण ठिकाणी कचरा जमा केला आता तो. तर हे या गोष्टींवरती अवेअरनेस क्रिएट करून ॲटलिस्ट समाजाने म्हणजे दोघांना कोऑपरेशननी जगता यावं एवढं तरी करावं ही इच्छा आहे माझी. त्याचा तो अवेअरनेस प्रोग्राम पण तुम्ही चालू केला आहे? अवेअरनेस प्रोग्राम नाही सुरू केला अजून, पण आमचा इच्छा आहे. आमचा एक म्हणजे लाईक माइंडेड पीपल कम टुगेदर तसं झालं जेव्हा कल्याणमध्ये सोसायटीतल्या डॉग्सना फीड करायला सुरुवात केली. त्याच्यामागे पण एक किस्सा आहे. मुंबईमध्ये क्लिनलीनेसचं एक फॅड असतं. मग म्युन्सिपाल्टी कधीतरी जागी होते आणि कचरा कुंड्या बंद करा सांगते. बंद करा म्हणजे तुम्ही त्यांना कडीकुंडे लावून तो कचरा सांभाळून ठेवा. सगळ्या कचरा कुंड्या अशा बंद करण्यात आल्या. पूर्वी कुत्रे म्हणजे आपण तरी गावाकडे उकिरड्यावर जगताना बघितले. मुंबईमध्ये उकिरडे नाहीयेत. म्हणजे तुम्ही त्यांचे खाण्याचे सोर्सेस बंद केले. ॲनिमल बर्थ कंट्रोल बद्दल तर बोलायलाच नको. म्हणजे म्युन्सिपाल्टी किती काम करते सगळ्यांना माहिती आहे. सो त्यांची संख्या वाढतीये. बरं, फ्लॅट सिस्टीममध्ये राहणारी लोक दारं बंद करून राहतात. पूर्वी गावाकडे म्हणजे अजून पण ती प्रथा सगळ्या बऱ्याचशा घरांमध्ये आहे की एक घास गाईचा एक घास बुबूचा असं बनवला जायचा. त्या निमित्ताने तरी ते माणसं गाय आणि कुत्रा शोधायला खाली यायचे. पण आता तेही उरलं नाही मुंबईत. दिवसभर भुकेले, संख्या वाढलेली, कचरा कुंड्या बंद, अशाच्या ती जर जनावरं अग्रेसिव्ह नाही झाली तर काय मिळवलं. पण हे जे सर्कल आहे हे कुणीही विचार घेत नाही की पूर्वी कुत्रे चावायचे नाही. का चावायचे नाही? कारण की त्यांना उकरड्यावरती काही का असे ना आठवड्यातनं एकदा कोणी ना त्यांना खाणं मिळायचं. आता त्यांचं आठवड्यातनं पण खाणं बंद झालं. तुम्ही त्यांना सोसायट्यांमध्ये एंटर करू देत नाही. म्हणजे ऊन वारा पाऊस सगळं त्यांनी उघड्यावरती सहायचं. आणि परत तुम्ही एक्सपेक्ट करता की त्यांनी अग्रेसिव्ह पण होऊ नये. मग त्यांनी एक्सप्रेस कसं करावं? सुदैव दुर्दैव त्यांना बोलता येत नाही, कमवून खाता येत नाही. ते तुमच्यावर डिपेंडेंट. तुम्ही जर एवढं छोटं सर्कल करून एवढ्या कुच्चित म्हणजे छोट्याशा मनोवृत्ती जर जगायला शिकला तर ते काय होणार आहे? म्हणजे पण लोक हा विचार नाही करत. म्हणजे सोसायट्या मोठ्या झाल्या, मनं छोटी झाली, तसं झालंय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टींसाठी अवेअरनेस क्रिएट करण्याची खूप गरज आहे. आणि त्याच्यातून म्हणजे ती कुत्री भुकेने राहू नये म्हणून आम्ही फीडिंग कम्युनिटी सुरू केली. कल्याणमध्ये आता सांगायला आनंद वाटतो की आमच्या ग्रुपमध्ये ऑलमोस्ट 114 मेंबर रजिस्टर्ड आहेत. आणि त्याच्यापैकी बरेच जण जमेल तेवढं म्हणजे प्रत्येक कोणी असं श्रीमंत नाही आहे. सगळे कष्ट करून जगणारी लोक आहेत आपल्यासारखी. तर सॅलरीचा एक वाटा त्या कम्युनिटी फिडिंगसाठी एक छोटा घास. पण आता त्यातनं पण असं काही फिक्स नाहीये की हेच द्या तेच द्या. तुम्हाला जमेल ते द्या. जेवढ्या जनावरांना खाऊ घालतात तेवढ्यांना द्या. नुसतंच खाऊ घालत नाही तर कित्येक जण असे आहेत माझ्यासारखे जे खर्च करून स्वखर्चाने त्यांना न्यूटर करून घेतात. कारण की त्यांची संख्या वाढू नये. शेवटी आपल्यालाच त्यांना खायला घालायचं. संख्या वाढली तर आज 4 ॲनिमल्स, 4 कुत्रे, उद्या 10 होतील, 15 मांजरी होतील. तर ते लिमिटेड राहावं म्हणून आम्ही स्वतः करतोय सगळं. तर त्या ग्रुपचं नाव आम्ही ठेवलंय आणि आता सध्या ट्रेंडमध्ये आहे म्हणून मी ग्रुपचं नाव डिक्लेअर करते, ॲनिमल लव्हर्स ऑफ कल्याणकर. आणि आता आलोका सध्या खूप गाजतंय, जो पेट्स पीस मार्च करतोय वगैरे. तर कुठेतरी हे कॉर्डिनेशन आहे आणि प्राऊड की सगळे मेंबर्स खूप म्हणजे यंग आहेत आणि नवीन नवीन आयडिया करतात. आणि इतकं क्लोजनीट आहे की ग्रुपमध्ये ॲक्सिडेंट झालेला कुत्रा किंवा काय लोकेशन सकट टाकला जातो आणि वी एन्श्योर की ॲटलिस्ट त्याला वेळेवर मदत मिळावी आणि ते जगावं. तर हे आहे म्हणजे ॲनिमलसाठी जे करायचं आहे ते आता सध्या तरी कल्याणपुरता लिमिटेड आहे कारण की कल्याणमध्ये राहते. पण हां, सगळ्यांची साथ मिळाली तर ते नक्कीच मोठ्या प्रमाणात करायला आवडेल. खूप छान. तुझं बायकिंगचं जे आहे ते सगळ्यात मोठा ट्रॅव्हल तुझा कुठला होता? सगळ्यात मोठा सगळ्यांसाठी आणि ऑल ओव्हर इंडिया तसं फिरून झालेलं आहे? खूप सारं नाही झालं. म्हणजे माझ्याकडे इंडियाचा एक मॅप आहे तर त्यातला एक भाग आहे जो अजिबात अनटच्ड आहे माझ्या मॅपमध्ये, तो म्हणजे नॉर्थ ईस्ट. आणि तो बाईकवर करण्याची प्रचंड इच्छा आहे आणि म्हणजे तो करीनच मी नक्की.
आणि इंडियामधले कोस्टल पोर्शन्स खायची आवड आहे, फिश खाते खूप सारं, त्यामुळे सगळ्यात पहिले आवड आणि बायकिंग असं दोन्ही जुळवून मग कोस्टल झोन जो आहे तो बऱ्यापैकी झालाय. म्हणजे कोस्टल कोकण झालंय, गोव्यापर्यंतची राईड झाली आहे, कोस्टल कर्नाटका आता, आणि सगळ्यात लॉंगेस्ट आणि टफ राईड जर म्हणशील तर लेह लडाख आणि झंस्कार. तर ते प्रत्येक बायकरचा ग्रुप आहे. ग्रुप आहे. म्हणजे कारण की कसं असतं, अजून तरी मी तेवढी ट्रेन नाहीये की सोलो जायला, कारण की रिपेअरिंग आलं तर किंवा रात्री अपरात्री काही झालं तर कुठे ना कुठे ती थोडी भीती म्हण किंवा लिमिटेशन्स असतात. त्याच्यामुळे मग मी प्रेफर करते की ग्रुपमध्ये राईड करायला, कारण की बायकिंग कम्युनिटी खूप स्ट्रॉंग आहे आपल्या इंडियामध्ये आणि ती अजून डेव्हलप होतीये आणि खूप साऱ्या फिमेल्स पण आता त्याच्यामध्ये येत आहेत. तर ते आवड म्हणजे बरं वाटतं बघायला. तर ते आता सुरू आहे. लेह लडाख आणि झंस्कार वॉज दी मोस्ट मेमोरेबल राईड, कारण की झंस्कारमध्ये देवर नो रोड्स अँड वी वर रायडिंग. सो कित्येक वेळा असं होतं की देवा इथे नको पाडूस, इथे नको पाडूस, मुंबईत गेल्यावर पडली तर इथे नको पाडूस, म्हणजे या इन्स्पिरेशनवरती गाडी चालवत होते मी आणि इट वॉज लाईक इट वेंट व्हेरी वेल. व्हेरी नाईस. आता बायकिंगबद्दल तर आपण बोललो, पण अजून काही गोष्टी आहे ज्या बकेट लिस्टमध्ये आहे? हो करायच्या. अरे आत्ता तर जगायला लागली आहे. म्हणजे 1 वर्षापूर्वी लोन फ्री झाले. सो लाईक तो जो EMIचा पोर्शन वाचतोय तो उडवायचा आहे ना स्वतःवरती, तो बकेट लिस्ट तर नक्कीच आहे. आणि खूप मोठी बकेट लिस्ट आहे, पण प्रायोरिटाईज करून किती पूर्ण करीन त्याची सुरुवात आता जस्ट करतेय. एक जसं म्हटलं तसं की ॲनिमलसाठी मला म्हणजे प्रॉपर प्रोफेशनल डॉग ट्रेनिंगचा कोर्स करायचा आहे. तो याच्यासाठी करायचा आहे की कमवणं ही इच्छा नाही आहे, देवादाईने डाळ भाताची सोय झाली आता या वयापर्यंत, तर लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करायचं आहे. देयर आर 2 ट्रेन्स, म्हणजे 2 ट्रेन्स आहेत आपल्याकडे. एक आहे ब्रीड लवर आणि एक आहे डॉग लवर. सो कित्येक जण आवड म्हणून पहिला पेट जो आणतात तो ब्रीड म्हणून घरात आणतात आणि मग 3 वर्षात त्याचं माकड करतात आणि मग सोडून देतात. म्हणजे आमच्या ग्रुपने असे कितीतरी ब्रीड रिस्क्यू केलेत रस्त्यावरनं, आणि मग ते रिस्क्यू झालेले ब्रीड ट्रॉमेटाईज असतात, त्यांचं मानसिक परिस्थिती चांगली नसते, मग ते याला चाव त्याला चाव, मग ते ब्रीडला ते लोक नावं ठेवायला लागतात की हा अमुक ब्रीड असा आहे. अमुक कितीतरी ब्रीड असे असतात की ते दिसतात अग्रेसिव्ह, पण जर तुम्ही त्यांना व्यवस्थित सांभाळलं असेल तर त्यांचं अग्रेशन दिसत नाही. मग तो पिटबुल असो, मी म्हणजे अक्षरशः 8 महिन्याच्या वयाला पिटबुलच्या भरोशावर सोडलेली लोक पण बघितली आहेत. आणि ॲट द सेम टाइम 9 वर्षाचं मूल पण लॅब बरोबर न राहता, कारण की ते चावतं म्हणून बघितलं. तर हे डॉगचा प्रॉब्लेम नसतो, डॉग ओनर्सचा प्रॉब्लेम असतो. ह्याची अवेअरनेस करण्याची गरज आहे. आणि डबल इन्कम नो किड्समुळे डॉग्सचे अडॉप्शन वाढले किंवा पेट्सचे अडॉप्शन वाढले. तर ते पेट अडॉप्शनसाठी जे विकणारे असतात ते अवेअरनेस करत नाही, कारण की त्यांना एकदा त्यांचा माल विकायचा असतो आणि मोकळं व्हायचं असतं. कितीतरी इलिगल ब्रीडर्स त्याच्यातनं तयार झाले. तर ते असं पिल्लू विकतात, महिन्याभरात त्याला इथं पॅरालिसिस होतो, काहीतरी डिझीज होतात, आणि मग लोकांना वाटतं की हा ब्रीडच खराब आहे. पण ती अवेअरनेस क्रिएट करण्याची ही एक मोठी बकेट लिस्ट आहे, कारण की दिवसेंदिवस अडॉप्शन वाढत आहेत, ॲनिमल अडॉप्शन्स पण वाढत आहेत. दुसरी मोठी बकेट लिस्ट आहे की ज्या बायका, म्हणजे अजून पण मी माझ्या कम्युनिटीमध्ये बघते बायकांच्या बाबतीत, की विडो झाल्यानंतर ते स्वतःलाच काहीतरी एक न्यूनगंड आहे, आपलं काहीतरी चुकलं किंवा माझं नशीबच घाण किंवा खराब आहे असं समजून जे जगतात ना, मीच जबाबदार आहे, जे घडलं त्याला मीच जबाबदार आहे, या न्यूनगंडा ज्या वावरतात त्यांच्याबद्दल कम्युनिटीमध्ये अवेअरनेस करायचं. आणि मला असं वाटतं की बाकी सगळ्यांनी पण या गोष्टीचं थोडा बाऊ न करता की विडोला पण माणसासारखं ट्रीट करा, हे या गोष्टीवर पण काम करण्याची माझी म्हणजे सुप्त का होईना इच्छा आहे. पण माहित नाही किती सक्सेसफुल होईल, कारण की बायका ओपन अप होत नाहीत. म्हणजे स्वतःचेच प्रॉब्लेम सांगायला बायकांना लाज वाटते. तर ती दुसरी बकेट लिस्ट आहे. तिसरी बकेट लिस्ट आहे की फ्रेंड सर्कल बरोबर, म्हणजे फ्रेंड सर्कल सुदैवाने सगळं चांगलं आहे. यंग फ्रेंड सर्कल आहे, म्हणजे वयाने यंग असलेलं. जरी 50 क्रॉस केली असेल तरी कोणीही माझ्या ग्रुपमधल्या मुली मान्य करत नाहीत की त्या 50 झालेल्या आहेत. तर असं यंग कम्युनिटी आहे, म्हणून त्यांच्यावर धमाल करून आयुष्य जगायचं हे आहे. खूप छान. तू आता नुकतेच ज्यांनी आता 50 क्रॉस केलेली आहे किंवा 50चे बड्डे सेलिब्रेट केलेला आहे, त्यांना तू काय मेसेज देशील? 50चा म्हणजे 50 जस्ट झाली माझी. बऱ्याच जणांनी कॉम्प्लिमेंट दिले, तू 50 वाटत नाही.
ते कुश्चितपणे म्हणले की खरं खरं म्हणले मला घेणं नाही, पण कॉम्प्लिमेंट मी कॉम्प्लिमेंट सारखा घेते की खरंच मी तरी मला स्वतःला 50चे समजत नाही. फक्त 50 कुठेतरी आकडा लिहायचा असतो की एज 50 तेव्हा थोडंसं रुखरुख 50 लिहितोय पण अदरवाईज मला असं वाटतं की माणसाचं जे आयुष्य आहे म्हणजे मेल फिमेल लाईफ स्टार्ट्स ॲट 50. बिकॉज तुम्ही सगळ्या संसाराचे जे उठाठेवी असतात, जी बाळणपण असतात, त्यातनं तुम्ही थोडे म्हणजे मोकळे झालेले असतात. जसं मी म्हणलं की होम लोन 1 वर्षापूर्वीच संपले, तर आता जगू द्या. नंतर बऱ्याच जणांची मुलं सेटल झालेली असतात, जसं तुझं आता 2 मुलं आपापल्या विश्वात रमली आहेत, तर तुला वेळ आहे. तर या 50 मध्येच तुम्ही जगायला शिकता. बरोबर. पण फक्त याचं एकच आहे की फोकस ठेवा की तुमची शरीर तुम्हाला साथ देईल. म्हणजे बायकांनी आणि पुरुषांनी दोघांनी पण शरीराला प्रेफरन्स दिला पाहिजे. मी खूप सारे म्हणजे मॉर्निंग वॉकला जाते तेव्हा वाईट वाटतं की मेजॉरिटी मेल्स दिसतात मॉर्निंग वॉकला. फिमेल्स म्हणजे नाहीच, अजिबातच नाही. आणि ज्या दिसतात त्या मॉर्निंग वॉक नाही वॉर्निंग वॉक करायला आलेले असतात, कारण की त्यांना डॉक्टरने सांगितलेलं असतं चाला चाला चाला, म्हणून त्या बिचारे येतात. पण हे रेशो कुठेतरी चेंज झाला पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं जे मेल वॉकला येतात त्यांनी कुठेतरी हे लक्षात की आपल्याला जेवढी हेल्थची गरज आहे, बायकोची घरी डबे भरत बसली, तिला पण बाहेर काढा आणि तिला वॉकला आणा. तिची हेल्थ पण तेवढीच गरजेची आहे. बायका हेल्थला फुल निग्लेक्ट करतात. म्हणजे टिल 50 मी अशा कितीतरी बायका बघितल्या आहेत की जेव्हा मी त्यांच्यासमोर बाईक घेऊन जाते तर ते हे मान्य नाही करत की मी 50ची आणि मी 12 तास बाईक चालवू शकते. कुठे ना कुठे हेल्थला फोकस केल्यामुळे आपण आपलं शरीर साथ देतं ती 12 तास 14 तास बाईक चालवायला. पण हे काही मला वरतून नाही आलं किंवा मी कुठे सेलिब्रिटी नाही आहे की जी न्यूट्रिशन खाऊन जगली आहे, चाळीत वाढलेली मुलगी आहे. फक्त फोकस हेल्थवर ठेवला तर हे सगळं होतं, हेच मला सांगायचं. त्यामुळे प्रत्येक बाईने प्रत्येक पुरुषाने हेल्थ सांभाळली तर सगळं शक्य आहे. आणि हेच 50साठी माझं सगळ्यांना मंत्र आहे की प्लीज लुक आफ्टर युअर सेल्फ फर्स्ट. म्हणजे थोडं स्वार्थी व्हा, त्याने काही बिघडत नाही. लोकांना म्हणू द्या, पण त्यातनं तुमचाच फायदा आहे. सो लुक आफ्टर युअर सेल्फ आणि नॉट टू लुक गुड बट टू बी फिट अँड स्टे फिट आणि एन्जॉय, धमाल करा आयुष्यात. येस, सो स्वीट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. खेळू ना थोड्या वेळाने नंतर खेळूया. आता नको, नंतर थोड्या वेळाने खेळू ना बेटा. तुम्हाला हा आमचा लाईफ आफ्टर 50 हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमची प्रतिक्रिया लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला पण तुमचे काही एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करायचे असतील तर व्हॉट्सअप नंबर दिलेले आहेत, त्याच्यावर तुम्ही कनेक्ट करू शकता. तर भेटूया लगेच.